वरती मिस्टायमिंग कट अँड बॉल. फलंदाज झाले बाद. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली कौशलने. बिग विकेट डाऊन. रन मशीन राहुल पवार बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 5व्या क्रमांकावरती आदित्य पाटील. अकरा चेंडू आणि 27 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भरपूर शफल झाले होते फलंदाज. स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल नावाली या टीम वरती, कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत. 27 धाव अजूनही बनवायच्या आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये नावाली या संघाला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. कौशल काय गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. नवोदित गोलंदाज आहे, यंगस्टर आहे आणि गोलंदाज कौशलने इम्प्रेस केलेला आहे. सलग चालला हा तिसरा डॉट बॉल आणि त्यामध्ये विकेट देखील मिळवली आहे. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावा बनवायच्या आहेत. बनवायच्या धावा 27 या मॅच मध्ये. गणेश कृपा दिवा आणि जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. सामन्याचं समीकरण कठीण होत चाललेलं आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती विकी भगतने फलंदाज झाले बाद आणि सलगचे 5 चेंडू या षटकामध्ये डॉट फेकलेले आहेत आणि त्यामध्ये 3 विकेट देखील मिळवलेले आहेत. कौशलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या कौशलसाठी. मॅच विनिंग गोलंदाजी कौशल करतायत. मेडन षटक येईल का गोलंदाज. कौशलच्या माध्यमातून 5 चेंडू
डॉट फेकलेत आणि पहिलं मेडन षटक टाकलेलं आहे कौशलसाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 विकेट देखील घेतलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 12.